Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल. सूत्रांची माहिती, शरद पवार अंतिम निर्णय घेणार असल्याचीही माहिती. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी पुढील 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचा मुद्दा पत्रामध्ये उपस्थित. सुनेत्र पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याचीही मागणी. नोटीसी संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोध घेतला जाणार. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे. सुनेत्र पवार कधीतरी राज्याचे मुख्यमंत्री नक्की होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटील यांचं सूचक विधान. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्री निवासस्थानी बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिनाभरामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. या प्रकरणी कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. पुण्यामध्ये उद्यापासून पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. पाणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचंही समोर. भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद असेल. जलशुद्धीकरण केंद्राच्या सफाईमुळे प्रशासनाचा हा निर्णय आहे. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने. याच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधितांवरती एटीएसची धडक कारवाई आहे. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्र एटीएसचे छापे आहेत. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी. तर चिपळूणमधून एका संशयिताला अटक. श्रीरामपूर बंदला सलग 3ऱ्या दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद. आरोपींसह मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कारवाई करण्याचीही मागणी आहे. बंदमध्ये शाळांचाही सहभाग आहे. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात 23,70,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. 100 लिटर दूध यावेळेस 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळल्याचंही उघडकीस. नागपुरातील 3 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. परवाने तात्पुरते निलंबित. नोंदणीपत्र न लावणं. किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी ॲप्रॉन नसल्याचंही उघडकीस. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. ब्रेंट क्रूडची किंमत 1.68 ने वाढून $84.98 प्रति बॅरेलवर पोहोचली. तर WTI क्रूडची किंमत $79.79 वर पोहोचली. भारत आणि इंग्लंडचा आज पहिला वनडे सामना. रोहित विराटच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष. T20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर वनडे संघाकडे कामगिरी सुधारण्याची संधी आहे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.